नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच औरंगाबादमधून एक ब्रेकिंग बातमी येते. औरंगाबादमधल्या वसू सायगाव इथं रस्त्यावर मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी चोप दिलेला आहे. वसू सायगाव इथल्या तुळजाभवानी विद्यालयात 10वीत शिकणाऱ्या मुली घरी जात असताना या मुलानं तिची छेड काढली. याबद्दल तिनं पालकांना सांगितलं. तिचे पालक या ठिकाणी आले आणि त्यांनी या मुलाला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. ही दृश्य बघतोय औरंगाबाद मधल्या वसू सायगाव इथली ही दृश्य आहेत. रस्त्याच्या कडेला मुलींची छेड काढणाऱ्या तरुणाला मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी जोरदार चोपलेला आहे. वसू सायगाव इथल्या तुळजाभवानी विद्यालयात 10वीत शिकणाऱ्या मुली घरी जात असताना या मुलानं तिची छेड काढली आणि त्याबद्दलच तिनं पालकांना सांगितलं. तिचे पालक या ठिकाणी आले आणि त्यांनी या मुलाला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीनही केलेला आहे. आपण बघतोय शाळकरी मुलींच्या छेडछाडीचे अनेक प्रकार आणि या प्रकारांमध्ये कुठेतरी राज्यभरामध्ये वाढ होताना दिसते आणि तसाच प्रकार औरंगाबादमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र यावेळेला मुली सुद्धा सतर्क होत्या. त्यांनी त्वरित आपल्या पालकांना याची माहिती दिली. पालक सुद्धा तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या रोड रोमियोला आणि या छेड काढणाऱ्या तरुणाला अद्दल घडवली, चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून मुलींच्या छेडछाडीच्या घटना राज्यामध्ये वाढताना दिसत आहेत. शाळा सुटल्यापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकनाळा इथं घरी जात असताना या गावातील तरुणानं या मुलीची छेड काढली आणि त्यानंतर या मुलींनी पालकांना सांगितलं. पालक लगेच त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी मिळून या रोड रोमियोला चांगला चोप दिला. हा छेड काढणाऱ्या तरुणाला आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, काय सांगशील या प्रकाराबद्दल? संदीप, अत्यंत संतापजनक प्रकार आहे आणि हा प्रकार वसू सायगाव येथील आहे. सकाळी 10-10:30ची घटना आहे. मुली शाळेला जात असताना हा जो मुलगा आहे एका मुलीला छेड करताना त्या ठिकाणी दिसला लोकांना आणि मुलींनी तक्रार करतात त्या ठिकाणी बस स्टॉपवर असलेल्या सगळ्या नागरिकांनी त्या मुलाला धरून चांगल्या पद्धतीनं चोप दिलेला आणि त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढून त्या ठिकाणाहून धिंड काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे. मुलीची तक्रारीवरून आता पुढे कारवाई करतात हे बघायला पाहिजे. मात्र अशा पद्धतीच्या आता जर तक्रारी दिसल्या किंवा एखादा मुलगा छेडायला लागला तर नागरिक स्वतःहून त्या मुलाला चोप देतानाच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडू लागल्या. अगदी धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. त्यानंतर नाशिक मधली एक ब्रेकिंग बातमी येते. नाशिक शहरामध्ये चोरांचा कुठेतरी रात्रीचे खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. चोरांनी मात्र या सगळ्यात नाशिकच्या पोलिसांना जेरीस आणलेला. एकाच रात्रीतून धाडसी चोरीच्या 3 घटना घडलेल्या आहेत. गोविंदनगर या उच्चभ्रू भागामध्ये चोरांनी हैदोस घातलेला आहे. यामध्ये 3 दुकानं फोडली आहेत. LIC ब्रोकरचं कार्यालय, कपड्यांचं दुकान आणि ट्रॅव्हल्सचं कार्यालय फोडलेलं आहे. घटना सगळ्या CCTV मध्ये कैद झालेल्या आहेत. हे चोर चक्क कारमधून फिरत होते. हा भाग पोलिसांचा गस्ती पॉइंट आहे. आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सोशल पोलिसिंगमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही, अशी नाशिकमध्ये चर्चा रंगलेली आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, एकाच वेळेला उच्चभ्रू वस्तीतली 3 ठिकाणी अशा प्रकारच्या धाडशी चोऱ्या करण्यात आलेल्या आहेत. पोलीस मात्र हैराण झालेत. नक्कीच सांगितलं. फक्त 3 घटना आहे. तर रात्रीचा अजून एक घटना सुद्धा घडली आहे की नाशिक रोड भागामध्ये एक हत्या सुद्धा झालेली आहे एका युवकाची. म्हणजे राजरोसपणे गुन्हेगारांचा वावर कसा वाढलेला आहे. गस्ती पॉईंट ज्या ठिकाणी आहे किंवा गस्ती ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त केली जाते त्याच ठिकाणी कशा प्रकारे चोर किंवा दरोडेखोर हे दरोडा टाकतायत, चोरी करतायत, या अशाच्या या घटनांनी हे हादरून गेलेलं आहे. ही खरं तर रहिवासी वस्ती अत्यंत निर्भोग मानली जाते. पोलिसांचा गस्ती पॉईंट नेहमीच असतो. पोलीस ठाणे जवळ आहे. पण आता असून सुद्धा या ठिकाणी ज्या प्रकारे चोऱ्या व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे चांगल्या ठिकाणी सुद्धा चोर घुसायला लागलेत. म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे का? खरं तर सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सगळ्यांची जमवून कसं घेता येईल अशा प्रकारचा वेगळ्या प्रकारे प्रयत्न केला आहे. पण या सगळ्या सोशल पोलिसिंगच्या प्रयत्नामध्ये पोलिसांचं जे मूळ कायदा सुव्यवस्था तेच बाजूला पडतंय का अशी अनेक चर्चा आता सुरू झालेली आहे. नेमकं गुन्हेगारांना पोलिसांना जर का वचक असेल तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा बसू शकतो. पण असं मात्र होताना दिसत नाहीये. संदीप, अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.
यानंतर एका अपघाताची ब्रेकिंग बातमी आहे। ताम्हिणी घाटामध्ये एसटीचा भीषण अपघात झालेला आहे। एसटी आणि खासगी वाहनाची समोरासमोर धडक झाली। एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे, अन्यथा ही बस तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली असती। ताम्हिणी घाटातली दृश्य आहे। ताम्हिणी घाटामध्ये एसटीचा अपघात झाला। एसटी आणि खासगी वाहनाची समोरासमोर धडक झाली। एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा बस गेली असती जवळपास 500 फूट खोल दरीत। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिक माहिती आहे या अपघाताबद्दलची? ताम्हिणी घाट हा अतिशय डेंजर हा घाट आहे। या ठिकाणी आता काम सुरू आहे, मात्र या ठिकाणी जे भरधाव वेगाने जे वाहने येतात पर्यटकांची, त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात होतात आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही। आज सकाळी जो अपघात झालाय तो एका बसचा अपघात झालाय। मंडणगडवरून ती बस ती बीडला जात होती, ती बीड डेपोची बस होती आणि त्या बसमध्ये 47 लोक होते। आणि जर का एसटी चालकाने जर का प्रसंग अवधान दाखवलं नसतं तर आज तिथे भीषण अपघात झाला असता। कारण ज्या ठिकाणी आपण बस आपल्याला दिसते, ज्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला जिथे बस आपल्याला आता दिसते दृश्यामध्ये, ती बस जर का थोड्या अंतरावरची दरी आहे, मोठी खोल दरी आहे आणि त्या दरीत जर का कोसळली असती तर भीषण प्रसंग त्या ठिकाणी ओढवला असता। आंबेनळी सारखी घटना त्या ठिकाणी घडू शकली असती। मात्र त्या जो एसटीचा चालक आहे त्याचं खरोखर कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी ती बस आहे ती जागेवर जिथे थांबवलेली आहे आणि जे खाजगी वाहन आहे ते खाजगी वाहन बसवर येऊन जोरात आदळलेलं आहे आणि त्या खाजगी वाहनातला चालक आता गंभीर जखमी आहे। मात्र एसटी मधले सगळे प्रवासी सुखरूप आहेत आणि आता ती बस पुण्याकडे रवाना झालेली आहे। आता या ठिकाणी मात्र सुरक्षा व्यवस्था चोख करण्याची गरज आहे, कारण तो जो टर्न आहे त्या टर्नवरती बऱ्याच वेळा अपघात होतात आणि तिथे रस्ता सुद्धा अरुंद आहे आणि शनिवार रविवार आला की कोकणात येणारे जे पर्यटक अगदी कुठेतरी शिवाजी या सगळ्या प्रवाशांचं दैव बलवत्तर असंच म्हणावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आणि चालकाचा प्रसंगावधान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे। यानंतर औरंगाबाद मधली ब्रेकिंग बातमी येते। औरंगाबाद मनसेमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले। राज ठाकरे यांनी हकालपट्टी केलेल्या गौतम अमराव याच्या जागी हर्षवर्धन जाधव यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। हर्षवर्धन जाधव यांची नुकतीच मनसेमध्ये घरवापसी झाली आहे। कन्नड आणि सिल्लोड मतदारसंघाची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोपवली जाणार आहे, तर दुसरीकडे सुहास दसरथे यांची औरंगाबाद शहराध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आली आहे। मुंबईत राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेची महत्त्वाची बैठक झाली, यामध्ये हे फेरबदल करण्यात आलेले आहेत। हे थांब, कोण बोलते रोल? हे कोणाला काढल्याचा भाग नाहीये। सुहास दशरथे हे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होतील आणि लवकरच सुमित खांबेकर यांना महाराष्ट्र सरावची जबाबदारी, त्यामुळे एकंदरीतच थोडे फेरबदल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक संघटनात्मक बांधणी करण्यासाठी झालेले आहेत। सिद्धार्थ, आपण बघतोय मनसेमध्ये फेरबदल करण्यात आलेले आहेत आणि खरंच आता हे फेरबदल महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला तारतील असं वाटतंय? संदीप, हे फेरबदल होणार हे जवळपास निश्चित होतं, कारण राज ठाकरे 2 दिवसाच्या दौऱ्यावर औरंगाबादला आले होते। त्याच वेळेस त्यांनी कल्पना दिली होती की ते बदल होणार आहेत। मात्र हे बदल मनसेला तारतील का हा मोठा प्रश्न आहे, कारण जे सुमित खांबेकर जो आहे तो स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी मनसे या ठिकाणी जिवंत ठेवली होती। मात्र आता हर्षवर्धन जाधव, आपल्याला माहिती आहे अनेक पक्ष बदलून आलेले आता मनसेमध्ये आलेले आहेत आणि सुहास दासरथे हे शिवसेनेचे पदाधिकारी होते, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ते शिवसेनेतच दिसत नव्हते। मात्र आता मनसेमध्ये त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। एकंदरीतच जो आधीचा गट आहे आणि आता सुहास दासरथे आणि जे आहेत हर्षवर्धन यांचा वेगळा गट आणि जुन्या कार्यकर्त्यांचा गट, असा संघर्ष या ठिकाणी होणार आहे। त्यामुळं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मनसेमध्ये एकोपा दिसेल का हा मोठा प्रश्न आहे। मात्र एकमेकांच्या विरोधात जास्त काम करण्याची शक्यता या ठिकाणी वाटते। संदीप, अगदी धन्यवाद सिद्धार्थ तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। पुढची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आहे। मराठा आरक्षणावर चर्चेसाठी मुंबईमध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्या सोबत बैठक घेण्यात आली। सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टाचा निकाल येणार आहे। सुनावणी मराठा आरक्षण टिकावं यासाठी पूर्वतयारीसाठी बैठक होती आणि यावेळेला
कोर्टात आरक्षणाबाबत सुरू असलेल्या कामकाजाचा सुद्धा आढावा घेण्यात आला। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मंत्रिमंडळाची जी उपसमिती सन्मान्य मुख्यमंत्री नियुक्त केली आहे, ज्याच्यामध्ये मी आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, अन्यही मंत्री आहेत, आम्हा सर्वांनी आज आम्ही जे ज्येष्ठ विधितज्ञ आहेत या क्षेत्रामधले मुकुल रोहतगीजी, आज मुंबईमध्ये कॉन्फरन्स आमची या ठिकाणी झाली। येणाऱ्या 17 मार्चला सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठवाडा आरक्षणासंदर्भामध्ये सुनावणी आहे। ती सुनावणीची पूर्वतयारी चांगल्या व्यवस्थित व्हावी। मराठा आरक्षण जे आपण केलेलं आहे मागच्या कालावधीत युनॅनिमस सर्व पक्षांनी मिळून तो निर्णय घेतला होता की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आपण आरक्षण दिलं पाहिजे। तर मुस्लिम आरक्षणाला शिवसेनेचंही समर्थन असल्याचं मंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले। मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याची मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली होती। काल मला जी माहिती मिळाली, नवाब मलिक साहेब आमचे आघाडीतले मंत्री महोदय, त्यांनी असं म्हटलं होतं की हायकोर्टाने जे 5% आरक्षण जे द्यावं अशा प्रकारचा निर्णय घेतला होता, त्या बाबतीमध्ये पुढची जी काही कार्यवाही आहे त्यासाठी नक्की विचार करू अशा प्रकारचं त्यांचं मत होतं। खरं म्हणजे महाविकास आघाडी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब सर्वच समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आमचा आहे। अहमदाबाद ते जयपूर जाणाऱ्या विमानात कबूतर असल्यानं एकच खळबळ उडाली। विमानात कबूतर घुसल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला। विमान उड्डाण घेत असतानाच कबूतर आतमध्ये घुसलं। यानंतर विमान थांबवून विमानाचा दरवाजा उघडून त्याला बाहेर सोडण्यात आलं। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पीछे गेट खोल दो, पीछे गेट बंद है। मुंबईला आता नवे पोलीस आयुक्त मिळालेले आहेत। मुंबईचे नवे पोलीस आयुक्त मुख्यालयात दाखल सुद्धा झालेले आहेत। परमबीर सिंग यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रस्वी घेतलेली आहेत। ही थेट दृश्य आहेत आपण बघतोय। प्रॉपर मार्केट मधल्या आयुक्त कार्यालयातली ही दृश्य आहेत। परमबीर सिंह यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। परमबीर सिंह हे 1988च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून ते पद सांभाळतायत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित, परमबीर सिंह यांनी कार्यालयात दाखल होत त्यांचा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे। नक्कीच संदीप, ही प्रतीक्षा होती बऱ्याच दिवसांपासून। गेले 2 ते 3 महिने झाले या मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांच्यानंतर कोण पदभार स्वीकारेल किंवा कोण या ठिकाणी जो मुंबई पोलीस आयुक्त पदाचा जो संपूर्णपणे काटेरी मुकुट आहे तो आपल्या डोक्यावर ठेवेल। परमबीर सिंग यांनी ती जबाबदारी पूर्णपणे घेतलेली आहे। महाराष्ट्र सरकारने त्यांचं नाव साधारणपणे 12 वाजताच्या सुमारास त्यांचं नाव जाहीर केलं होतं। तशी गृह खात्याकडून एक प्रेस नोट काढून परमबीर सिंग हे मुंबई पोलीस आयुक्त असतील हे त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्यानुसार आता साधारणपणे 3 वाजता परमबीर सिंग यांनी संजय बर्वे जे आहेत मावळते पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्याकडून हा पदभार स्वीकारलेला आहे। आता ह्या संपूर्ण पदभारानंतर नेमकं परमबीर सिंग हे मुंबईमध्ये कशा पद्धतीने जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना तोंड देतील किंवा मुंबईमध्ये कशा पद्धतीनं शांतता आणि सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे राहील याकरता संपूर्णपणे बंदोबस्त करतील। विशेष करून महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो प्रश्न कशा पद्धतीने हाताळतील या सगळ्या गोष्टींकडे परमबीर सिंग आता हे कशा पद्धतीने लक्ष देत आहेत हे पाहावं लागेल। जसं आपल्याला माहिती आहे की परमबीर सिंग यांची संपूर्ण कारकीर्द जी आहे ती कारकीर्दच मोठमोठे प्रकरणं आणि अनेक अंडरवर्ल्ड डॉन जे आहेत किंवा गँग जे आहेत त्यांचा बिमोड करणारे अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध आहेत। त्याच पद्धतीनं वादग्रस्त अधिकारी म्हणून देखील ते बऱ्यापैकी चर्चेमध्ये राहिलेले आहेत। यामुळे आता ह्या पदावरती आल्यानंतर परमबीर सिंग हे कशा पद्धतीने कामं करतील जेणेकरून मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था राहील किंवा सरकारला जे अपेक्षित आहे त्यांच्याकडून त्या संपूर्ण अगदी त्यामुळे मोठी आव्हानं परमबीर सिंह यांच्या समोर असणार आहेत। धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे 4थ्या टप्प्याअंतर्गत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठीची सोडत 1 मार्चला सकाळी 11 वाजता वांद्रे येथल्या म्हाडाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे।
बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या 3894 सदनिकांसाठी ही सोडत असणार आहे। 1 मार्चला गिरणी कामगारांच्या घराची सोडत काढण्यात येणार आहे। नेमकी घरं कशी आहेत, कसं आहे 225 चौरस फुटांचं गिरणी कामगारांच्या स्वप्नातील घर, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी। 1 मार्चला म्हाडाच्या लॉटरीमध्ये गिरणी कामगारांना कळणार आहे की कुणाला हे घर लागलंय। पण म्हणूनच न्यूज 18 लोकमत पोहोचलंय वडाळ्याच्या किंवा नायगावच्या म्हाडाच्या त्या बिल्डिंगमध्ये जिथे बॉम्बे डाईंग मिलच्या जागेवर 25 माळ्याची इमारत उभारली आहे। त्यातल्या एका घरात आपण आलोय। आपण बघतोय की आतमध्ये एंट्री करताच आपल्याला हॉलचा छोटासा भाग बघायला मिळतोय। 225 कार्पेट एरिया, 225 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे आणि त्याच्यामध्ये अगदी 1 बेडरूम पण देण्याचा प्रयत्न केला गेला। आपण बघतोय, आधी किचनमध्ये येऊया। किचनमध्ये आपण इथे येताच आपल्याला लक्षात येते की छोटासा किचनचा भाग आहे आणि याच्या इकडे पण थोडंसं मी माझ्या कॅमेरा पर्सनला म्हणेन की मला जागा दाखवावी की बरोबर गॅसच्या ओट्यासमोर ही एवढी जागा आहे। वरती अतिरिक्त माळा करून दिलेला आहे कारण वस्तू राहतील अशा। एकूण अशी यानंतर बघूया पुढची बातमी। सायन उड्डाणपुलाचे बेरिंग बदलण्याचं दुसऱ्या टप्प्यातील काम वेळेआधीच पूर्ण करण्यात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला यश आलंय। या टप्प्यामध्ये 32 बेरिंग बदलण्यात आले असून पूल आता वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी या संबंधीची माहिती दिली आहे। मुंबईचे नवे पोलीस आयुक्त परमवीर सिंह बोलतायत, थेट जाऊया। हमारे प्रेडिसेसर श्री बर्वे ने अच्छा काम किया, उसको जारी रखना। लॉ एंड ऑर्डर पूरे देश में इस समय एक सेंसिटिव सब्जेक्ट है, तो अच्छा लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना हो रहा है, उसे आगे बरकरार रखना, मेंटेन रखना एक बड़ी जवाबदारी रहेगी। मेरी टीम मेरे साथ है, सो हम मिलजुल कर आई थिंक वी विल बी एबल टू प्रोवाइड गुड लॉ एंड ऑर्डर। ऑल्सो एक और जो प्रायोरिटी रहेगी, स्ट्रीट क्राइम्स को कंट्रोल में रखना, कंट्रोल में है, आगे भी कंट्रोल में रखना। महिलाओं की सुरक्षा एक बड़ी प्रायोरिटी है हमारे लिए, हमेशा से रही है, और महिलाएं चाहे दिन हो चाहे रात हो किसी भी समय सुरक्षित महसूस करते हुए कहीं भी आ जा सकें, कोई अड़चन ना आए, कोई असुरक्षा की भावना निर्माण ना हो, ये एक हमारा प्रायोरिटी एरिया है। कुछ पीछे सक्सेसेस अंडरवर्ल्ड के खिलाफ बड़ी सक्सेसेस मिली हैं पीछे पुलिस को, तो उन सक्सेसेस के ऊपर बिल्ड करना, और जो कुछ बचे कुछ एलिमेंट्स हैं अंडरवर्ल्ड के, उनके ऊपर भी काबू लाना एक बड़ी प्रायोरिटी मुंबई पुलिस की और मेरी पर्सनली रहेगी। और उसके लिए मुझे मेरी जो पूरी टीम है, एक मुंबई पुलिस का परिवार है, उनका साथ लगेगा। टीम वर्क मेरे लिए बहुत इंपॉर्टेंट है, हमेशा से रहा है, तो मैं अपनी टीम को साथ लेकर चलूँगा। मुझे विश्वास है कि मेरी टीम मेरा पूरा साथ देगी। सीनियर ऑफिसर्स हों या कर्मचारी हों, पूरे उनसे मेरा पुराना नाता है, मैंने उनके साथ काम किया हुआ है। मुझे पूरा विश्वास है कि जो एक दुनिया की सबसे अच्छी फोर्सेस में मुंबई पुलिस मानी जाती है, वो किसी भी चैलेंज को मीट करने में दे विल राइज टू द चैलेंज, और इस शहर को हम बहुत ही एक अच्छी पुलिसिंग दे पाएंगे, सुरक्षा का माहौल दे पाएंगे। तो कार्रवाई हमारी क्राइम ब्रांच कॉम्पिटेंट है, पुलिस स्टेशंस कॉम्पिटेंट हैं, मिलजुल कर हम कोशिश करेंगे बड़े बड़े केसेस भी क्रैक किए जा सकें। लेकिन उसके लिए मुझे ये भी पहले मानना पड़ेगा कि बड़े केसेस हैं। मुझे नहीं लगता कि कोई बहुत बड़े गैंगस्टर या बहुत बड़े रैकेटियर्स इस समय ऑपरेट करते हैं। अगर कोई इस प्रकार का रैकेट सामने आता है, वैसा उस पर क्रैकडाउन किया जाएगा। इस समय माहौल अच्छा है, मेरे प्रेडिसेसर्स ने, टीम ने बहुत अच्छा कार्य किया है, और उसी कार्य के ऊपर हमको बिल्ड करना है, और मुझे विश्वास है ऐसा अच्छा कार्य। स्पेसिफिक्स में जाना उचित नहीं होगा इस स्टेज पर, लेकिन बड़ी सक्सेसेस मिली हैं, आप सभी को मालूम है। और जो बचे कुछ एलिमेंट्स हैं, कुछ गैंगस्टर्स हैं, कुछ छोटे मोटे गैंगस्टर्स भी जो बड़े गैंगस्टर का नाम लेके धमकियां देते हैं, एक्सटॉर्शन की कोशिश करते हैं, कार्रवाई उनके विरुद्ध जारी रहेगी, और निश्चित ही जल्दी जो बची कुछ एक्टिविटी है उसे काबू में करना एजाज तबलावाला की गिरफ्तारी के बाद आपने टीम की बात की है, तो ये 1 महीने में टीम ने बहुत अच्छा काम किया है। इस टीम के काम के बाद ही पता चला है कि डिपार्टमेंट के भी कई पुलिस अफसर अंडरवर्ल्ड से कनेक्ट हैं। आप आए हैं, क्या उस एक्टिविटी को आगे बढ़ाएंगे, या इससे पहले जो कमिश्नर थे उन्होंने
जाने के बाद वो चीजें वहीं थम जाएगी, ये हमने पूछा। जो भी इन्वेस्टिगेशन हुआ है, जिस प्रकार से प्रोफेशनल इन्वेस्टिगेशन किया है, वो जारी रखा जाएगा। डिटेल्स और इन्वेस्टिगेशन में बयाना नहीं चाहूँगा, मुझे जानकारी भी नहीं है, ब्रीफिंग लूँगा, लेकिन एक प्रोफेशनल इन्वेस्टिगेशन जो इसमें अब तक हुआ है उसको जारी रखा जाएगा। मुंबई में भी सीए को लेकर प्रोटेस्ट चल रहा है, मुंबई बाद उसको नाम दिया गया है, कैसे इसको हैंडल करेंगे सर, क्योंकि अभी तक वहाँ से हटाया नहीं जा सका। प्रोटेस्ट करना लोगों का एक डेमोक्रेटिक अधिकार है। जब तक कि वो कानून नहीं तोड़ते, कुछ हिंसा पर नहीं उतरते, किसी भी व्यक्ति का कानूनी अधिकार है, कॉन्स्टिट्यूशनल अधिकार है प्रोटेस्ट करना, पीसफुली प्रोटेस्ट करेंगे। और अगर बाकी आम आदमियों की जिंदगी में अगर वो कोई बाधा नहीं बनता है तो लोगों का राइट एक्सरसाइज कर सकते हैं, लेकिन उनसे अपील यही है कि कॉन्स्टिट्यूशनल तरीके से, कानूनी तरीके से अपने राइट को एक्सरसाइज करें। मैं एग्जामिन करूंगा, डिटेल मुझे नहीं मालूम, लेकिन जैसा मैंने कहा है, प्रोटेस्ट करना किसी का अधिकार है, लेकिन कानून को तोड़ना किसी का भी अधिकार नहीं है। तो कानून के दायरे में रहते हुए जो प्रोटेस्ट करेंगे उसके बारे में उनके साथ सहकार्य करते हुए मुंबई पुलिस कार्य करेगी। मैं अलर्ट्स के बारे में भी जानकारी लेना चाहूँगा, और उसके बारे में जो भी चैलेंजेस हैं उसको किस प्रकार से अभी तक संभाला है मुंबई पुलिस ने, आगे क्या कार्रवाई करनी है, मेरी टीम से कंसल्ट करते हुए आवश्यक कार्रवाई उसमें की जाएगी। स्ट्रीट क्राइम को किस तरीके से हैंडल करेंगे स्ट्रीट क्राइम को? मुंबई आई थिंक स्ट्रीट क्राइम वाइज दुनिया के सबसे सेफ शहरों में से गिना जाता है। भारत के ही नहीं, दुनिया के सबसे जो अधिक सेफ शहर हैं उसमें माना जाता है। जो कुछ थोड़े बहुत चेन स्नैचिंग या इस प्रकार के गुने होते हैं उनको भी कर्ब किया जाएगा। रोड रॉबरीज या बैग स्नैचिंग के कुछ गुने होते हैं उन्हें कर्ब किया जाएगा। बट मुझे नहीं लगता कि मुंबई की स्ट्रीट अनसेफ है। मुंबई दुनिया के सबसे सेफ शहरों में से एक शहर माना जाता है। जिस तरह से आए दिन प्रोटेस्ट होते रहते हैं, पुलिस का आधा समय जो है बंदोबस्त में चला जाता है, तो इन्वेस्टिगेशन पर भी फोकस रहे, उसको लेकर क्या करेंगे? तो लॉ एंड ऑर्डर को थोड़ा इन्वेस्टिगेशन से सेपरेट करना, तो ये तो एफर्ट पहले से जारी है। लॉ एंड ऑर्डर देखने के लिए कुछ सेपरेट हर पुलिस स्टेशन में स्टाफ भी, इंस्पेक्टर रैंक का भी अधिकारी दिया जाता है, क्राइम के लिए अलग अधिकारी दिया जाता है, और ऐसी कोशिश की जाएगी कि लॉ एंड ऑर्डर की जो ड्यूटी है उसका असर क्राइम के इन्वेस्टिगेशन पर ना पड़े। हम जिस प्रकार से हमको इंस्ट्रक्शन गवर्नमेंट से मिलेंगी उस प्रकार से कार्य किया जाएगा, और मुझे नहीं लगता कि हमें कोई अड़चन किसी प्रकार की। सिंधुदुर्गात माझा वेंगुर्ला ग्रुपनं आयोजित केलेल्या पतंग महोत्सवामध्ये सलग 4थ्या वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला। वेंगुर्ल्यातल्या सागरेश्वर बागायत किनाऱ्यावर घेण्यात आलेल्या महोत्सवात महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातलेही पतंगबाज सहभागी झाले। यावर्षी डहाणू रोड इथल्या फ्लाय 360 टीमनं आकाशात उडवलेले बलून पतंग, LED पतंग लक्षवेधी ठरले।